नमस्कार मंडळी, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल व्हिडिओ कशासाठी बनतोय। तर आज आम्ही चाललेलो आहे चिपळूणमध्ये। तर मंडणगडला थोडंसं चालत जातोय आणि तिथून एस टीमधून जाणार आहे। तर आम्ही आता लगेच निघतोय, तुम्ही व्हिडिओ बघत राहा। तर आता आम्ही पोचलो आमच्या नदीवरती। आता इथून सरळ सरळ पाऊस नाही तोपर्यंत आम्हाला फटाफट चालायचं आहे। मंडणगडची गाडी पण आहे, आमचा टाइम झाला आहे। तर आम्ही निघतोय, चला। तर आम्ही आता मंडणगड नाक्यामध्ये पोचलोय। आता आम्हाला जायचं स्टँडमध्ये। गाडी लागली की नाही ती पहिली कन्फर्म करतो। चला स्टँडमध्ये जाऊया लगेच। आता आलेलो आहे आम्ही स्टँडमध्ये। गाड्या भरपूर लागलेत, बघूया आता आपल्याला चिपळूण गाडी आहे की नाही पहिले चेक करूया। खेड आहे तर मंडळी आम्ही आता खेडमध्ये जातोय। खेडमधून चिपळूणला जायला गाड्या भरपूर आहेत। चिपळूण गाडी काय आम्हाला भेटली नाही। आता खेड गाडीमध्ये बसून पुढचा प्रवास। गाडी एकदम खाली आहे, एकच काकी बसलेत आणि आम्ही दोघे जण पुढे बसूया। मंडणगड खेड गाडीमध्ये आम्ही बसलोय। आता गाडी थोड्या वेळामध्ये सुटेल। तर चला आपण डायरेक्ट खेडला उतरल्यावर खेड बघूया आणि डायरेक्ट तिथून चिपळूणला जाऊया। तर फायनली आम्ही खेडमध्ये उतरलो आहे। आता पुढच्या प्रवासासाठी आम्हाला एस टीची चौकशी करायला लागेल। खेडमध्ये पोचलो आम्ही। आता चिपळूण एस टी आम्हाला इथे आहे काय विचारायचं आहे आम्हाला। इथे लागलेली दिसते, बघूया आता विचारून। आम्हाला तीच एस टी आहे की दुसरी बघायला लागते काय माहिती। लगेचच एस टी पण भेटले, समोरच लागलेली होती। आता आम्ही चढतोय त्याच्यामध्ये, लगेच पुढचा प्रवास। VIP भेटले आपल्याला। तर चला आता आपण पुढच्या प्रवासाला पोहोचलेलो आहे। डायरेक्ट चिपळूणच्या मागे उतरायचं आहे आम्हाला, फरशी फाटा। आणि गाडीमध्ये टाइमपास करायला आम्ही चिवडा घेतलाय। चला मग आपण आता डायरेक्ट तिकडेच भेटूया। ओव्हरटेक बघा, ओव्हरटेक। सक्सेसफुल नाही झाला।
मंडळी फरशी फाट्यावर उतरलो आम्ही. हे बघा आमची लालपरी गेली चिपळूणमध्ये. आम्ही आता चाललोय तिकडेच. कोकणातली ही एक आपली सुंदरी बघा कशी धावते ब्रिजवरून. आणि आम्हाला इकडे सरळ खालून जायचं आहे. तर मंडळी आता आम्ही आलो चहा प्यायला. भजी आता गरम गरम आहे. एक प्लेट द्या, खायला द्या. टपरीवरचा गरम गरम भजी. तर आम्ही आता फायनली पोचलेलो आहे. नंबर तुम्हाला आता 15 मिनिट मला पहिला मॅसेज येतो आला नंबर तुम्हाला तो नंतर नंबर तुमची ऑर्डर येणार. त्यानंतर 10 मिनिट तरी पाठवू किंवा अगोदर मंडळाला आम्ही कोण आलो तिथे मंडळाला आम्ही घेऊन हां नाही साहेब झाले 5 मिनिटं आपण गाडी डिलिव्हरी झाली तुम्हाला बाकीच्या इन्फॉर्मेशन. अच्छा, ही तुमची स्टेपनी ठीक आहे. हे तुमची गाडी बजाजची कार्गो CNG प्लस पेट्रोल गाडी. हां, गाडी अतिशय चांगली आहे. तुम्ही जेव्हा गाडी यूज कराल तेव्हा तुम्हाला गाडीचं व्हायब्रेशन वगैरे अतिशय चांगलं वाटेल. ओके. त्याच्यामध्ये काहीच तुमच्या कमरेला जो पहिला जो 3 सेक्शनला जो त्रास होता तो आता पूर्णपणे निघून गेलेला आहे. गाडी एकदम कार जशी स्मूथ चालते त्या पद्धतीने चालते. त्या गाडीला 4 गिअर हां आणि एक रिव्हर्स फॉरवर्ड आहे. जेव्हा तुम्ही रिव्हर्स वरती हे केला अप पोझिशनला की तुम्ही फर्स्ट केला की गाडी रिव्हर्स होणार. आणि जेव्हा हा हँडल तुम्ही खाली करणार गाडी न्यूट्रल करायची फर्स्ट घ्यायची गाडी पुढे चालू होणार. ओके ओके. त्या गाडीला सेन्सर जास्त नाही आहे, कमी सेन्सर आहे. त्याच्यामध्ये तुमचा जो CNG तुम्ही फील करता त्याच्यामध्ये एक सेन्सर आहे. तो जे काही मोठा प्रॉब्लेम होत असेल किंवा एखादा आग वगैरे त्याच्यापासून काही दुर्घटना होत असेल तर ते आपोआप सेन्स होऊन गाडी तिथल्या ते CNG कन्वर्ट. आपलं CNGचं म्हणजे ते कुठं आहे, कसं उघडायचं? CNG हे बघा की कुठे की आहे बघा माझ्याकडे बॉटल कळाल ना. इथे तुम्ही चावी लावायची असं ओपन करायचं. हे ओपन केल्यानंतर ही जी पिन आहे ती बाहेर खेचायची. ते लोकच खेचणार ना, टाकणारे की नाही आपण खेचायची. टाकणारे तसे असेल तर टाकणारे करतात. ओके ओके. ठीक आहे, तुम्ही खेचलीत की नंतर हिला पाणी असेल तर ते पुसायचं आणि हिला ऑइल लावणं गरजेचं आहे. एक 4-5 दिवसांनी ऑइल लावायचं जेणेकरून हे जाम होत नाही. इझी निघायला तुम्हाला सोपं पडतं. ही ढकलली ना की नंतर मग तुमची गाडी स्टार्ट होणार. दुसरी गोष्ट हा तुम्हाला एक इमर्जन्सीसाठी आहे रेग्युलेटर. जेव्हा तुम्हाला गाडी तुमची 7-8-10 दिवस उभी आहे तर हा तुम्ही पेट्रोलचा टँक हा तुम्ही लॉक खोलायचा, याच्यामध्ये पेट्रोल टाकायचा आणि हा कंपल्सरी. याच्यात मिनिमम 2 लिटर पेट्रोल झाली की सर्व लाईट बंद आहेत त्या बघायच्या. कोणत्या सर्व? आता हे हेड लाईट आहे चालू आहे आणि हा समजा वायफर आहे.
हा चालू आहे आणि तुम्ही सेल मिरत राहिलात तर गाडी ही करत राहणार. बरोबर. म्हणजे थोडासा लोड आपली होत हा राहणार. बरोबर काय समजलं. करायचं, हे सगळं ही जे आहेत ना हे सगळं बंद करायचं. गाडी ह्या पोझिशन करायची. ही हे लाईन काय हे हजार्ड आहे. चारही जण धुका आहे काय आहे तर हजार्ड चारही इंडिकेटर चालू राहतं. ओके ओके हा समजला. सगळ्या लाईट गेल्या. हा तुमचा सीएनजी आहे. हा तुमचा सीएनजी आहे इंडिकेटर. हा एन आहे. हा गेला. गेर आता गाडी तुमची प्रॉपर ओके आहे. गाडी पुढे चाल. हँडब्रेक कंपल्सरी काढायचं. त्या हँडब्रेक काढलाच नाही तर तुमची गाडी तिथल्या तिथे हे होणार नाही. समजलं. ओके ओके ओके. हा लगेच रिलीज करायचा, फर्स्ट द्यायचा. आता रिव्हर्स सांगतो तुम्हाला. हा रिव्हर्सचं सांग. न्यूट्रल करायची गाडी. हा ओढायचा आणि फर्स्ट टाकायचा. ओके ओके परत न्यूट्रल करायची गाडी. पुढे गेली. चालेल ठीक आहे. आलं का? तर मंडळी आता आम्ही गाडी वगैरे ट्रायल वगैरे मारून आलो आहे. तर छोट्या छोट्या गोष्टींचं जे काय नॉलेज होतं ते त्या लोकांनी मला सांगितलं आहे. आता आम्ही गाडी डिलिव्हर झाले फायनली. आता आम्ही मंडणगडमध्ये निघतो आहे. आता मला गाडी फिरून दिले. चला आपण आता लगेचच निघूया. मंडळी आता फायनली सगळं काम झालंय. आता आम्ही गाडी शोरूमच्या बाहेर काढली आहे. हे बघा गाडीवरच बसलोय. थोडीशी जागा होत नाही तरी ऍडजस्ट करून बसलोय. आता आम्ही निघतोय. थोडासा सीएनजी वगैरे टाकू आणि डायरेक्ट आपल्या मंडणगडमध्ये भेटू. चला तर मग. तर मंडळी आता आलोय सीएनजी भरण्यासाठी. बघा इकडे पंप आहे. तिकडून डायरेक्ट निघालो. आपल्या गाडीमध्ये सीएनजी खूप कमी आहे त्यामुळे आता फुल करून घेऊया कारण डायरेक्ट आपल्याला थांबायचं नाही कुठे. आणि आधीमध्ये पंपामध्ये भेटला तर ठीक आहे. इथे आहे तोपर्यंत मी फुल करून घेतो. सीएनजी जातो आपल्या गाडीमध्ये. सीएनजी भरल्याच्या नंतर आपल्याला पेट्रोल पंपात जायचं आहे. पेट्रोल पण भरायचं. 386 रुपयाचा आपला बाटल्यामध्ये सीएनजी भरलेला आहे. बसलाय म्हणजे. चला आता निघूया. तर हे बघा मगाशी सीएनजी शाप खाली होती. आता पूर्ण फुल केले. आता आलो आपण पेट्रोल पंपामध्ये. तर पेट्रोल आता टाकायचं आपल्याला. टाकी फुल करायची. एकदम फुल. चला आता आम्ही मंडणगडच्या प्रवासाला निघालोय. आता हायवेला आहे आम्ही. घाटामध्ये आहे. आता कुठेतरी आम्ही जेवण वगैरे करणार आहे. काहीतरी खाणार आहे. परशुराम घाटात आहे आता आम्ही. मित्रांनो आता आम्ही भोसते घाटामध्ये थोडंसं रिलॅक्स व्हायला थांबलोय. नॉनस्टॉप आम्ही आलोय चिपळूणमधून. तर हा आहे भोसते घाटाचा मोठा टर्न. तशीच इकडे आपली बाजूला छोटी गाडी लावली जी आज घेतली ती. थोडंसं रिलॅक्स होतो आणि आम्ही आता लगेच इथून निघतोय. खेडच्या जवळच आलो आम्ही फायनली. तर मंडळी आता आम्ही आलेलो आहे प्रॉपर खेडमध्ये. तर थोडंसं भूक लागले म्हणून इथं खेडची एक प्रॉपर बिर्याणी म्हणजे फेमस बिर्याणी आहे लक्की म्हणून. आमच्या मित्रानेच तिथे एकदा खावलेली तर ती एकदम बेस्ट होती. तर तिथे आता आम्ही इथे गाडी लावली साईडला. तिकडे पाठीकडे बिर्याणी आहे. थोडंसं आम्ही जेवतो आणि लगेच मंडणगडमध्ये निघणार आहोत. हे बघा हे सगळे बिर्याणी स्टॉल आहेत.
आणि ते लकी कॅटरेस जे दिसतंय ना तिथे एकदम फेमस बिर्याणी आहे, खूप टेस्टी लागते. आहे क्या? तर आता बिर्याणी सर्व करतोय प्लेटमध्ये, तुम्ही बघा. रायता बिता आहे की नाही कुछ? तर चला आता लगेचच खाऊन घेऊया आपण. चला बिर्याणी खाऊन घेतोय आता, तुम्ही पण या खायला. तर आता आम्ही सकी स्वीट मार्ट खेडमध्ये फेमस आहे, त्या स्वीट मार्टमध्ये आम्ही पेढे घ्यायला आलो आहे, कारण संध्याकाळी पेढे वाटायला लागतील, गाडी घेतली. हे बघा खूप मोठं स्वीट मार्ट आहे. तर आता पेढे घेतोय आणि सरळ घराकडे निघतो. तर मंडणगडमध्ये पोचलेलो आहे फायनली. पुढे थोडंसं ट्रॅफिक झालंय. इकडे काम जोराचं चालू आहे. लाव दाखव, त्याच्याकडे दाखव. प्रफुल्ल खैरे अवेलेबल आहेत. ये लवकर. मित्र परिवार भेटतोय, मला वाटतं टाइमपास होतोय. फायनली गाडी आपण घरी लावलेली आहे. आता पूजा वगैरे करून घेऊया. ही बघा पलटण सगळी इथे दिसते, जमा झालेत बारकी बारकी पोरं. आता थोड्याच वेळात पूजा वगैरे करू आम्ही, त्याच्यानंतर मग पुढची गडबड असेल ती करू. पहिली तू करणार पूजा? तू कर. तर सो मंडळी आता आम्ही पूजा करून घेतोय गाडीची. ही आमची महिला मंडळ. तुझा अगं जा तू, अगं जा. जाते घेतलंस. बाय, लवकर ये. अरे पेढा नाही खाल्लास? बाय पेढा नाही खाल्ला. या झालं, पाय पड आता.
तर सो मंडळी, आपली सगळी कामं झालेली आहेत आणि गाडी आता घरी फायनली आणलेली आहे. तर आता पप्पा थोड्या वेळाने जातील पेढे वाटायला. तो व्हिडिओ काय आपण घेत नाही, कारण अगोदरचाच व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. अशी एक छोटीशी गाडी घेतली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आपली गाडी. आणि आजचा व्हिडिओ खास करून कसा वाटला ते सांगा. आवडला असेल तर खरंच चॅनल सबस्क्राईब करा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कधीतरी उद्या परवा भेटूच. तोपर्यंत टाटा, बाय बाय.